2026 सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो, आज आपण 2025चा कट ऑफ पाहून समजून घेणार आहोत की 2026 मध्ये तुम्हाला किती स्कोर टार्गेट करावा लागेल. सर्वात आधी येतो कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई. हा महाराष्ट्रातील एक टॉप कॉलेज मानला जातो. 2025 मध्ये येथे जवळजवळ सर्व कॅटेगरीजमध्ये कट ऑफ 98 ते 99% दरम्यान गेला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे, जर तुम्हाला सर जे मुंबई हवा असेल तर तुम्हाला 99% आसपास स्कोर करावाच लागेल. आता पुढचा कॉलेज आहे BJ मेडिकल कॉलेज पुणे. येथेही कट ऑफ खूप जास्त गेला होता. ओपन आणि OBC सारख्या कॅटेगरीजमध्ये कट ऑफ जवळजवळ 99% गेला. SC आणि ST कॅटेगरीमध्येही कट ऑफ 95% जास्त होता. याचा अर्थ असा की हा कॉलेज देखील हाय मेरिट कॉलेज आहे आणि इथे ॲडमिशन फक्त टॉप रँकर्सना मिळतो. तिसरा कॉलेज आहे GMC अँड हॉस्पिटल नागपूर. येथेही परिस्थिती जवळजवळ तशीच होती. ओपन कॅटेगरीमध्ये कट ऑफ जवळजवळ 99% गेला. इतर कॅटेगरीजमध्येही कट ऑफ 97 ते 98% आसपास होता. म्हणजेच नागपूर GMC सुरक्षित तेव्हाच आहे जेव्हा तुमचा स्कोर 98% जास्त असेल. आता येतो GMC अँड हॉस्पिटल संभाजीनगर. येथे थोडा फरक दिसून आला. काही कॅटेगरीजमध्ये कट ऑफ 98 ते 99% होता, पण काही कॅटेगरीजमध्ये कट ऑफ 77 ते 93% दरम्यान गेला. याचा अर्थ असा, जर तुमचा स्कोर 90% आसपास असेल तर हा कॉलेज काही कॅटेगरीजसाठी पॉसिबल होऊ शकतो. पाचवा कॉलेज आहे GMC अँड हॉस्पिटल नांदेड. येथेही कॉम्पिटिशन खूप जास्त होता. ओपन आणि टॉप कॅटेगरीजमध्ये कट ऑफ जवळजवळ 99% गेला, पण काही रिझर्व्ड कॅटेगरीजमध्ये कट ऑफ 77 ते 93% दरम्यान गेला. म्हणजेच नांदेड कॉलेज मिड रेंज स्टुडंट्ससाठी थोडीफार चान्स देतो. आता 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट. 2025चा कट ऑफ पाहून स्पष्ट होतं की 2026 मध्ये फक्त मेहनत नाही तर टॉप लेवल प्रिपरेशन लागणार आहे. जर स्वप्न असेल गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजचं, तर आजपासूनच टार्गेट ठेवा 99% आणि काहीच नाही.